खरंच आय-व्ही-एफ सगळ्यांना लागतं का? खरं तर आय-व्ही-एफ इंडस्ट्रीमध्ये हा एक खरं म्हणावं ते कटू सत्य आहे, की बऱ्याचदा जी भीती असते, पेशंटच्या मनातली फिअर असते आणि इन्सिक्युरिटी असते प्रेग्नन्सीला घेऊन, त्याचं भांडवल केलं जातं. पेशंटला त्याच्या भीतीचा फायदा घेऊन ट्रीटमेंट डायरेक्ट आय-व्ही-एफ ऑप्शन सुचवली जाते. कारण हे खरं आहे, की आय-व्ही-एफचा रिझल्ट हा पटकन येतो ना, 1-2 महिन्यातच कळतं. परंतु नॅचरल प्रेग्नन्सीज, आय-यू-आय, त्याच्यामध्ये पेशन्स जबरदस्त लागतो. कपलकडे जर पेशन्स कमी असेल, तर त्याच्या भीतीचं भांडवल होऊन आय-व्ही-एफची ट्रीटमेंट हं. डायरेक्ट सुचवली जाते. पण दॅट्स व्हेरी रॉंग. सेकंडली, देअर इज डेफिनेट इंडिकेशन्स की मेडिकल कंडिशन्स अशा काही आहेत, की ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नॅचरल पद्धती, आय-यू-आय वगैरे तुम्ही अजिबात सजेस्ट न करता स्ट्रेट आय-व्ही-एफ केलं पाहिजे. एक, सगळ्यात महत्त्वाचं जिथे एग रिझर्व्ह खूप कमी झालेलं आहे, आईचं वय हे मोठं होतंय, अंडे खूप लिमिटेड आहेत किंवा प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर होते, की काही महिन्यातच तिचे एग रिझर्व्ह संपेल. दुसरं एक कंडिशन की ज्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह वॅझोस्पर्मिया आहे, म्हणजे स्पर्मच नाही आहेत सिमेनमध्ये. टेस्टिसमधून स्पर्म घ्यायला लागत आहेत. अतिशय सिव्हिअर ओट्स कॅटेगरीचे बॅड स्पर्म आहेत. अशा ह्या काही मेडिकल कंडिशन्स आहेत, की ज्यांच्यामध्ये आय-व्ही-एफ हे खरं तर फर्स्ट ऑप्शन असेल इन्स्टेड ऑफ अ नॅचरल कन्सेप्शन.